साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कैंप रोड, मालेगाव। आणि इथं आलो मी पहिल्यांदा अनिल अण्णा यांचा आभारी आहे। त्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानतो। संपला आणि त्या दृष्टीने सगळ्यांचे आभार। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा महिन्याभरापूर्वीच बिगुल वाजल्यानं सर्वच राजकीय पक्षांकडून सभेतून जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। त्या धुळे लोकसभेतून तिसऱ्यांदा डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली, तर काँग्रेस पक्षानं स्थानिक तसंच इच्छुक उमेदवारांना डावलून उमेदवार आयात केल्यानं तीव्र पडसाद आहे। या पार्श्वभूमीवर भाजप तसंच काँग्रेस पक्षातील नाराज इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्त्यांनी डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विरोधात बॅनर लावत मालेगाव तालुक्यातील दाभडी येथील एका लॉन्समध्ये चिंतन बैठकीचं आयोजन केलं होतं। दरम्यान करणी सेना कार्यक्रम त्याच ठिकाणी सुरू होता। दरम्यान त्याच ठिकाणी सुरू असलेल्या बैठकीत डॉक्टर भामरे यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले होते। ते पाहताच करणी सेनेनं देखील विरोध केला, तर आमच्या कोणत्याही उमेदवाराला समर्थन किंवा विरोध नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं। या ठिकाणी मला असं चित्र दिसण्यात आलं की या ठिकाणी संपूर्णपणे जे खासदारकीचं बीजेपीचं तिकीट मिळालेले खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचा विरोध करण्यासाठी इथे जमा झालेले दिसले। म्हणून ज्या भाऊसाहेब चिला यांचं जे भाषण चालू होतं, त्यांचं भाषण चालू झाल्यानंतर आपण बोलूया की इथं करणी सेनेचा जर कुठलाही कार्यक्रम नाही आहे, करणी सेनेचा कुठलाही उद्देश नाही आहे, पण त्याच्या अगोदर देवरे साहेबांनी हे मात्र घोषित केलं की आम्ही या ठिकाणी फक्त आणि फक्त त्या रुपालांचा निषेध करण्यासाठी जमा झालेलो आहोत, ना की कुठल्याही व्यक्तीला विरोध करण्यासाठी, कुठल्याही पक्षाला विरोध करण्यासाठी आणि कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात आम्ही हा कार्यक्रम केलेला नव्हता। या चिंतन सभेच्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी प्रवेश करीत डॉक्टर भामरे यांच्या विरोधात लावण्यात आलेल्या बॅनर काढल्यानं बैठकीत चांगलाच राडा झाला। दरम्यान बैठकीला उपस्थित असलेले धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्याम सनेर आदींनी काढता पाय घेतला। दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर पोलिसांना फौज फाट्यासह पाचारण करण्यात आलं। यावेळी भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले। न्यूज ब्युरो कसमध्ये अपडेट, मालेगाव। नाही कोणीच नाही, कसं ओळखी तुमचं काय म्हणणं? बाहेरच्या धुळ्याचे होते कसं कळलं? मलाही माहिती नाही कोण बरं आहे। गावाकडचे कोण आहे तक्रार गावातले? सर मी आधी करणी सेनेचा कार्यक्रम आहे तुमचा, तर करणी सेनेचा तिथे लबाड आणि भ्रष्ट या नावाचा उल्लेख का बरं तुम्हाला करायचे? लोकसभेचं नाव टाका, नाही लिहिलेलं नाही, भ्रष्ट खासदार सगळे राष्ट्रीय समाजाचे लोक बोलवलेत असं आज गावात पूर्णपणे चर्चा होती, पूर्ण तालुक्यात। नाही त्यांनी निषेध पण काल माहिती मिळाली असतील एवढी माहिती गावातून राहतो, पण आज ते म्हणजे इथलाच गावातला स्थानिक काल माहिती मिळाली की इथे करणी सेनेचा कार्यक्रम आहे। किती वाजता? आज सकाळी 10 वाजता। माहिती किती वाजता? काल संध्याकाळी 6-7 ठीक आहे, आम्ही दुर्लक्ष केलं। पण आता आम्हाला जेव्हा आम्ही बॅनर पाहिलं काही लोकांनी, इथे काही लोक होते, त्यांनी जेव्हा फोन केला इथल्या स्थानिक लोकांनी, बॅनर खासदारांविरुद्ध दिले, खासदारांविरुद्ध भाषणं चालली, ही सगळी राजकीय मिटिंग आहे। मग आम्ही पहिल्यांदा इथे जा विचारायला आलो की तुमच्याकडे बॅनर लावायची परमिशन आहे का आचारसंहिता? हॅलो सर तुम्ही पण मला बोल